नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। गरजूंसाठी हात नाही, पाय नाही, पण जिद्द आहे जगण्याची। ही जिद्द ओळखून तिला दिशा देण्याचं काम रोटरी क्लब ऑफ विटा सिटीच्या मोफत कृत्रिम हात व पाय वितरण शिबिरात पाहायला मिळालं। विटा तालुका खानापूर येथील श्री चौंडेश्वरी मंदिराच्या परिसरात तब्बल 106 अपंग बांधवांनी स्वतःच्या नव्या आयुष्याची माप दिली। होय, हे फक्त हातपाय नसून पुन्हा चालायला मिळणारी आशा होती। साधू वासवानी मिशन पुणे येथील 6 तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक व्यक्तीच्या शरीर रचनेनुसार कृत्रिम हात व पायांचे साचे बनवण्यात आले। हे अवयव फायबर पासून बनवले असल्याने हलके, सोयीस्कर आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असणार आहेत। 14 डिसेंबर रोजी याच ठिकाणी हे कृत्रिम अवयव सरावासह बसवण्यात येणार आहेत। त्या दिवशी कोणाच्या तरी आयुष्यातील पहिल्या पावलांचा उत्सव साजरा होणार आहे। या उपक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी टेक्सटाईल सिटी आणि साधू वासवानी मिशन यांचे मोलाचे सहकार्य लाभलं। त्याचबरोबर प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाने दिलेल्या प्रतिसादामुळे समन्वय अधिक व्यापक झाला। शिबिरातील प्रत्येकाच्या डोळ्यात एकच भावना, आता आम्हीही चालू शकतो, आता आम्हीही जगू शकतो। या उपक्रमात किरण ताळेकर, प्रवीण दाते, सचिन आबदर, सागर म्हेत्रे, सचिन भंडारे, कांतीलाल जोगड, संदीप पाटील, अनिल देशमुखे, रमेश लोटके, डॉक्टर नरेन म्हेत्रे, डॉक्टर रामचंद्र नलवडे, सुधीर बाबर, मनसूर पटेल, रोहित दिवटे तसेच इचलकरंजी टेक्सटाईल सिटीचे प्रकाश लाहोटी, हेमंत जोशी, राजेश सुराणा यांनी दिवसभर उपस्थित राहून परिश्रम घेतला। हा सलग तिसरा सामाजिक उपक्रम यशस्वी करत रोटरी क्लब ऑफ विटा सिटीने पुन्हा एकदा सिद्ध केलं, सेवा हीच खरी मानवता। रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।